नमस्कार मित्रांनो, मी संतोष शिंदे बजेट प्रवासीच्या आपल्या नवीन माहितीपूर्ण प्रवासात तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. तर मित्रांनो, आजचा आपला प्रवास हा मुंबई ते श्री क्षेत्र हरिहरेश्वर असा असणार आहे. आपण बजेट प्रवासीमध्ये असल्या कारणाने आपला प्रवास हा एका दिवसात परतीचा असणार आहे. तर चला आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. मित्रांनो, आजचा आपला प्रवास हा महाराष्ट्राची लाडकी परी अर्थात लाल परीने होणार आहे. आपण आता कुर्ला नेहरू नगर बस स्थानकात आहोत. इथून आपल्या प्रवासाची सुरुवात होणार आहे. मुंबई सेंट्रल बस स्थानकाच्या नूतनीकरणाचं काही अंशी काम सुरू आहे. त्यामुळे मुंबई सेंट्रल बस आगाराच्या काही बसेस इथे कुर्ला नेहरू नगर बस स्थानकात उभ्या आहेत. तुम्ही व्हिडिओत पाहू शकता. माझ्या मते मित्रांनो, कुर्ला नेहरू नगर हे मुंबईतील एकमेव बसस्थानक आहे. इथून मुंबई सेंट्रल, परळ, बोरिवली अशा विविध ठिकाणाहून येणाऱ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाणाऱ्या बसेस तुम्हाला कुर्ला नेहरू नगर बसस्थानकात मिळू शकतात. तुम्हाला जर का मुंबईत दुसरं कुठलं ह्याहून मोठं बसस्थानकात माहीत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. इथे एकूण 9 फलाट आहेत, ज्यावर विविध ठिकाणांची नावं दिली गेलेली आहेत, जेणेकरून आपल्याला जायचं असलेल्या ठिकाणची बस कुठल्या फलाटावर येईल याची माहिती आपल्याला मिळू शकते. मित्रांनो, आता रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत. श्री क्षेत्र हरिहरेश्वर जाण्याकरता श्रीवर्धन बसने जाता येतं. ते चौकशी केली असता मुंबई ते बागमांडला बस आहे. त्या बसने आपल्याला थेट हरिहरेश्वर जाता येतं. ही बस मुंबई सेंट्रल येथून 10:15 सुटते. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, व्हिडिओमध्ये आपली बस आलेली आहे. त्याच बसने आज आपला मुंबई ते श्री क्षेत्र हरिहरेश्वर असा प्रवास होणार आहे. ही बस मित्रांनो पनवेल, पेन, माणगाव, गोरेगाव, म्हसळा मार्गे श्रीवर्धन होऊन हरिहरेश्वर येथे जाते. मित्रांनो, मी एसटीचा नियमित प्रवासी नाही, तरी देखील आज एक गोष्ट जाणवली. मी जेव्हा कुर्ला नेहरू नगर बस स्थानकात होतो तेव्हा श्रीवर्धन जाण्याकरता जे फलाट क्रमांक लिहिलेले आहेत त्या 9 पैकी एकही फलाटावर श्रीवर्धनची पाटी नव्हती. त्यामुळे प्रत्येक बस येताना मी प्रत्येक बस जाऊन बघत होतो 1 पासून 9 पर्यंत की कुठली बस आली. व काही बसेसच्या पाट्या या अस्पष्ट प्रमाणात असल्या कारणाने जोपर्यंत आपण त्या बसच्या जवळ जात नाही तोपर्यंत आपल्याला ती बस कुठे जाते याबद्दलची माहिती आपल्याला मिळत नसते. त्यामुळे माझी एक विनंती आहे की किमान शिवनेरी व इलेक्ट्रिक बसच्या जशा नावाच्या पाट्या आहेत ज्या स्क्रोल होत राहतात अशा प्रकारच्या जर पाट्या असल्यास माझ्यासारख्या नौक्यांना अजून सोयीस्कर ठरेल. खास करून मैत्री पार्क, वाशी, सानपाडा, नेरूळ, बेलापूर अशा ठिकाणी जेथे बसेस काही सेकंदांकरताच उभ्या राहतात तशा ठिकाणी तरी माझ्यासारख्या लोकांना ते फायदेशीर ठरेल. मित्रांनो, मतमतांतरे असू शकतात, तरी देखील आजच्या घडीला दुर्गम भाग, खेडोपाडी किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचण्याचं कमीत कमी खर्चात एकमेव साधन म्हणजे एसटी होय. तसेच वृद्धांना मोफत, महिलांना 50% सवलत अशा विविध योजनांकरता मी बजेट प्रवासीतर्फे त्यांचं शतशः आभार व्यक्त करतो. मित्रांनो, आता रात्रीचे 3 वाजले. आपली बस गोरेगाव बस स्थानकात आलेली आहे. तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, ही समोर उभी असलेली स्लीपर कोच मुंबई ते दापोली वाया आंबेत मंडणगड मार्गे. मित्रांनो, पहाटेचे 5:30 वाजलेले. तुम्ही पाहू शकता आपण श्री क्षेत्र हरिहरेश्वर येथे पोहोचलेलो आहोत. ऑड दिवस असल्या कारणाने एकदम शुकशुकट आहे. तुम्ही पाहू शकता त्या कामानीतून आपण जाणार आहोत. चला पुढे मंदिराकडे जाऊन आपण तिकडे आपली आंघोळीची वगैरे काय व्यवस्था होती का ती पाहूया. मित्रांनो,
बस थांबा ते मंदिर हे अंतर जवळपास अर्धा किलोमीटरचं असून त्या दरम्यान स्थानिकांचे हॉटेल गेस्ट हाऊस हे बऱ्याच प्रमाणात आहेत व त्यावर नंबर देखील आहेत. परंतु एकट्यासाठी मी इतक्या सकाळीच कोणाची झोपमोड करणं थोडं बरोबर वाटत नाही, म्हणून मी जरा मंदिराकडे जातो आणि तिकडचा तुम्हाला व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता आपण मंदिर परिसरात आहोत. तुम्ही पाहू शकता ते मित्रांनो, मी थोडा वेळ वाट बघून उजाडल्यानंतर आंघोळीची काय व्यवस्था होते ते बघून त्यानंतर आपण दर्शनाकरता येऊ. मंदिराजवळच दक्ष गेस्ट हाऊसमध्ये 100 रुपयात मी आंघोळ करून फ्रेश होऊन आता दर्शनाकरता आपण निघालेलो आहोत. मित्रांनो, इथे दिलेल्या माहितीनुसार येथे सर्वप्रथम काळभैरवाचं दर्शन घ्यावं व त्यानंतर हरिहरेश्वराचं दर्शन घ्यावं. इथे महाशिवरात्रीला मोठा उत्सव करण्यात येतो जो 3 दिवसांपर्यंत चालतो. मित्रांनो, दर्शन करून आता आपण प्रदक्षिणा करणार आहोत. मंदिराच्या डाव्या बाजूने मागील डोंगराकडून समुद्राच्या कडेने मंदिरासमोर येऊन ही प्रदक्षिणा पूर्ण होणार आहे व ही प्रदक्षिणा साधारण 1 किलोमीटरची असणार आहे.
इथेच उतरूया खाली, इथे कारण मोठा खडक आहे ना, इथे इथं तुम्ही पाहू शकता शाळेची पोरं पण आलेली आहेत. समुद्र किनाऱ्याचा आनंद पण घेत आहेत. चला आपण आपली प्रदक्षिणा पूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, प्रदक्षिणा करताना जरा जपून, इथे शेवाळ आहे व भरती नसते वेळी म्हणजे आवटीच्या वेळीच इथे तुम्ही प्रदक्षिणा करायला या. मंदिरातून प्रदक्षिणेला निघण्या अगोदर तिथे कोणा जुन्या जाणत्याला एकदा विचारून मगच तुम्ही प्रदक्षिणेला सुरुवात करा, भरती नसेल तेव्हा. कारण तुम्ही पाहू शकता हे बघा, हे संपूर्ण आहे बघा शेवाळ. तर त्यामुळे जरा जपून, आपण आपल्या लहान पोरांना वगैरे घेऊन येत असाल तर चला आपण पण आस्ते आस्ते. मी इथे जरा व्हिडिओ बनवणं टाळतो थोडं. इथे जरा मित्रांनो आतल्या साईडने जरा सुकं सुकं आहे. आपण इथूनच कडेकडेने चालण्याचा प्रयत्न करूया आता सुक्या जागेकडून. आता परत एकदा आपण समुद्राच्या दिशेने करूया. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, समोर आपण मंदिरापर्यंत आता पोहोचत आलेलो. मित्रांनो, आता आपली प्रदक्षिणा पूर्ण होत आलेली आहे. बोला काल भैरवाय नमो नमः, हरिहरेश्वराय नमो नमः. आता इथून आपण बाहेर पडून, सकाळपासून मित्रांनो जोराची भूक लागलेली आहे. बाहेर जाऊन आधी काही नाश्ता करू. मित्रांनो, कांदा पोहे खायला या और मस्तपैकी लिंबू पिळून आपण आता कांदा पोह्यावर ताव मारूया. मित्रांनो, हे पहा मंदिर आहे. आपण इथून वरून आपण त्या मंदिराला मंदिराच्या मागून डोंगरावरून आपण तसा वळसा मारून आपण तो कॉर्नर दिसतोय ना, थोडा झूम करण्याचा प्रयत्न करतो. तिथून आपण अशा वाटेने असं करत इथे मंदिराकडे आपण आलो.
मित्रांनो, कोकणात फिरण्याची मजाच काही वेगळी असते. येथे येऊन दर्शन घेऊन प्रदक्षिणा मारल्यावर, नाश्ता करून थोडा वेळ आता चौपाटीवर काढल्यावर आता आपण आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. तुम्हाला जर का मित्रांनो यायचं असल्यास मी येथील गेस्ट हाऊस व काही हॉटेलचे फोटो टाकत आहे. तुम्ही त्यावर फोन करून आधीची आगाऊ बुकिंग करू शकता. येताना आपला प्रवास हा थेट मुंबई ते हरिहरेश्वर असा झालेला. आता जाताना आपण श्रीवर्धन मार्गे जाणार आहोत. बागमांडला ते श्रीवर्धन या दरम्यान तासा दीड तासाने बसेस उपलब्ध आहेत. त्या व्यतिरिक्त हरिहरेश्वर येथून ऑटो रिक्षा, शेअरिंग रिक्षा मात्र 60 रुपयात आपल्याला श्रीवर्धन डेपोपर्यंत नेऊन सोडते. मुंबई ते श्रीवर्धन व श्रीवर्धन ते मुंबई हे बस वेळापत्रक मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी टाकत आहे. त्या फोटोला तुम्ही झूम करून पाहू शकता. मित्रांनो, जाताना आपण मुंबई ते हरिहरेश्वर थेट बसने गेलेलो. त्यावेळी आपलं तिकीट 373 रुपये होतं. आता परतीच्या प्रवासाला आपण हरिहरेश्वर ते श्रीवर्धन 35 रुपये, श्रीवर्धन ते माणगाव आपण AC बसने प्रवास केला. त्याचं तिकीट भाडं 120 रुपये होतं. व आता माणगाव ते मुंबई हे आपण खेड मुंबई या साध्या बसने करत हो, ज्याचं तिकीट 230 रुपये. असं येताना एकूण आपले 385 रुपये तिकीट भाडं झालं. तर मित्रांनो, मुंबई ते श्री क्षेत्र हरिहरेश्वर हा परतीसह प्रवास तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा. व व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.